हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रांजलीज किचन. प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आजची रेसिपी आहे आळूची वडी. आपण आळूची वडी करण्यासाठी साहित्य बघा. आळूची पानं मी 5-6 पानं घेतलेली आहेत. 6 पानं आहेत. 1 वाटी बेसन, 1 वाटी बेसन, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, 5 लसणाच्या पाकळ्या, हिंग, लिंबू, तीळ, मीठ आणि तेल हे लागणार आहे. आपण आहे ना आळूच्या वड्या अशा ह्या घेऊन असं इथे बेसन लावून नाही करणार आहोत. आपण ह्यांना ना बारीक चॉप करून घेणार आहोत, कारण ते थोडेसेच आहेत, ते पुरणार नाही. मग काय करायचं, म्हणून मग आपण ते बारीक बारीक चॉप करून घ्यायचे. तर चॉप करताना बघा आपण त्यांना बारीक बारीक चॉप करून घेऊया. हे बघा, हे फोल्ड करून घेते मी असं. अशा पद्धतीने सगळे आळूच्या पानं अशी कट करून घ्यायची. मी तोपर्यंत सगळे आळूची पानं कट करून घेऊन आणि लसणाची पाकळ्या ठेचून घेणार आहे. हे बघा, मी आळूची पानं कट करत असतानाच या पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, स्टँड ठेवलाय पाणी गरम करण्यासाठी. आपण लगेच ते गरम असलं म्हणजे लगेचच वड्या आपण हे करून घेणार, वाफून घेणार आहे. हे आता माझं कट करून होतंय. मी लसूण पण ठेचून घेते 1 मिनिटात. हे बघा, ह्याच्यात मी कट केलेले आळूची पानं घेतलेत. हे बघा, ह्याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये पहिला टाकत आहे मी. नंतर आपण जे जे साहित्य काढलं होतं छोटं छोटं ते सगळं घेणार आहे. बघा, थोडंसं हिंग पण टाकायची, चिमूटभर. हे बघा, हिंग टाकली. मग आपण ह्याच्यामध्ये पहिले मसाले टाकून घेऊया आपले. ठीक आहे, लिंबू शेवटला टाकणार आहे आपण. पहिले हे बघा, लाल तिखट 1 चमचा घेतले, आम्हाला तिखट लागतं म्हणून. धनेपूड, जिरेपूड आणि हे तीळ छान दिसतात तळल्यावर हे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे फक्त, कारण पानं पण खूप कमी आहेत, 5 ते 6च पानं आहेत. 1 वाटी, त्याच्यासाठी बेसन खूप झालं. जास्त पण बेसन नको आणि कमी पण नको. हे बघा, 1 वाटी बेसन घेतलं आहे मी त्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. आता ह्याचं बॅटर कसं करायचं, तर आपण भज्याचं पीठ बनवतो बघा, तेवढ्या पद्धतीने हे कालवायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि आता आळूची पानं घशामध्ये टोचतात, तर आपण काय करायचं माहिती आहे का, 2 थेंब हे बघा, 2 थेंब लिंबाचा रस, म्हणजे हे घशामध्ये आपल्याला खोखवणार नाही. हे बघा, लिंबू टाकून घेतलंय. आता आपण ह्याला थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी 1च चमचा, मोजून 1 चमचा तेल टाकणार आहोत. आणि हे बॅटर आपण मिक्स करून घेणार आहे, थोडं थोडं पाणी टाकून. मी तुम्हाला सांगितलं, भज्याच्या पिठासारखं आपल्याला हे करायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं. थोडं तेल टाकलं की सोडा वगैरे काही टाकायची गरज पडत नाही, छान होतात ते. आपण तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते चेक करू परत एकदा. गरम होतंय ते. ह्याच्यात अजून पाणी लागेल आपल्याला. ठीक आहे, हे बघा, हे बॅटर मिक्स करून घेतलंय मी. हे आपलं बॅटर रेडी आहे. आपण काय करायचं आहे, हे मी छोटं कुकरचा डब्बा घेतला आहे माझ्याकडं जो आहे तो, कारण थोडंसंच आहे. ह्याला थोडंसं आपण खाली तेल लावून घेणार आहोत. ओके, आणि सगळ्या साईडने लावून घ्यायचं. नंतर हे सगळं ह्याच्यामध्ये, हे बघा, हे बॅटर कसं झालंय, भज्याच्या पिठासारखं करायचं आहे.
हे आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया सगळं. ठीक आहे, सेट करून घेऊया. आणि मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आता आपण हे ठेवून द्यायचं 20 मिनिटासाठी. ह्याला आता बंद करून ठेवून द्यायचं. 20 मिनिटात हे शिजून निघतात छान. मोठ्या फ्लेमवर ठेवायचं 1-5 मिनिट आणि मग नंतर छोट्या फ्लेमवर करून ठेवायचे, शिजून जाईल. आणि मग नंतर हे शिजले की आपण त्यांना काढून थंड करून कट करून मग तळायचे. मी तर हे 20 मिनिटं असं होऊन देते, मग पुढचे दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आपले वाफून घेतलेलं आहे. आता आपण वड्या, ह्या वड्या झाल्या की नाही हे कसं बघायचं माहिती आहे का? कढई म्हणजे ह्याच्यामध्ये शिजत असताना चाकू घ्यायचा, असं हे ह्याच्यात पोक करून बघायचं. जर ह्याला लागून नाही ना आलं तर समजायचं की हे झाले. आणि लागून आलं तर एक थोडं 5 मिनिट 1-2 मिनिट हे बघा आपण पोक केलेलं आहे, ह्याच्यात काहीच आलेलं नाही आहे, म्हणजे चिटकून आलेलं नाही आहे, तर हे झालेले आहेत. जर आलं त्याला चिटकलं असतं चाकूला काहीतरी तर ते शिजले नाहीत असं आपण समजून घ्यायचं आणि थोड्या वेळ ठेवायचं. आता मी हे काढून थंड करून घेतलं आहे आणि मी कट पण करून घेतले. आता मी हे तुम्हाला हे मी असे काढते आणि आपण तळून घेऊया. हे बघा, मी इथं कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले. मी वड्या काढून घेते, आपण तळून घेऊया त्यांना. हे बघा, मी आता हे कट करून घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं, हे ह्याच्यामध्ये तळायला. हे बघा, ह्या आपल्या खुसखुशीत आळूच्या वड्या तयार आहेत. हे बघा, मस्तपैकी झालेल्या आहेत. ह्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. आपण ह्यांना सॉस बरोबर किंवा कुठली ग्रीन चटणी केली तरी पण चालेल. किती सुंदर मस्त झालेल्या आहेत. इन्स्टंटमध्ये, वेळ काही लागत नाही, कमी सामानामध्ये मस्तमध्ये तयार आहेत. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.